तर जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवार हे मुंबईहून बारामतीमध्ये येत होते. नेहमीप्रमाणे सकाळीच त्यांनी मुंबईहून चार्टर्ड विमान पकडलं. पण बारामतीमध्ये लँडिंग करताना अडचण झाली आणि लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात हे विमान क्रॅश झालं. हा अपघात नेमका घडला कसा, काय झालं होतं, पाहूयात हा रिपोर्ट. अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची ही दृश्य. अपघाताच्या या सीसीटीव्ही फुटेजमधनं स्पष्ट होतंय की अपघात किती भीषण होता. विमान कोसळलं तेव्हा आगीचा मोठा गोळा आकाशात उसळला. मुंबईहून 8:10 विमानानं उड्डाण केलं आणि 8:45 लँडिंग करताना विमान क्रॅश झालं. 8:10 ते 8:45 म्हणजे 35 मिनिटं विमान आकाशात होतं. लँडिंग करतानाच काही अडचण निर्माण झाली आणि विमानाचा भीषण अपघात झाला. 8:44 पायलटनं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. फ्लाईट रडार सिस्टमवरून स्पष्ट दिसतंय की विमानानं घिरटी मारली. म्हणजे पायलटचा लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. पण प्रत्यक्षदर्शींनी विमानाला घिरट्या मारताना बघितलं. विमानात असा वरती आवाज येत होता, वरून असं बिघाड झाल्यासारखं वाटत होता विमानामध्येच. आणि नंतर डायरेक्ट विमानाला 2 राऊंड झाले. एअरपोर्ट धावपट्टीच्या कडे 2 राऊंड झाले, पण विमानाला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले. बारामती विमानतळाच्या काही अंतरावरती रनवेच्याच बाजूला हे विमान कोसळलं. विमान अपघाताची 4 दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहेत. ही दृश्य जिथे विमान कोसळलं त्या ठिकाणची आहेत. यात स्पष्ट दिसतंय की विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. शेजारीच राहतो इथं, पण आवाज इतका खारखार विमानाचा येत होता की असा क्रॅश झाले का, पडाय झाले का चालतं विमान. सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज का आवाज येतोय असा, पण अचानकच स्फोट आला सकाळी. मोठा दूर ही असा जाळ झाला मोठा. पायलटनं लँडिंगचा पहिला प्रयत्न केल्यानंतर घिरटी मारून दुसरा प्रयत्न केला, पण दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी विमान क्रॅश झालं. ठीक 8:45 रडारवरनं विमान गायब झालं. त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतराव खाली होतं, वरती नव्हतंच ती. त्यांनी उतरायचा प्रयत्न केला, पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जाग्यावरच हे झालं. तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही आणि खूप मोठा जाळ होता तिथं. आम्ही लय घाबरले आलो. एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त. स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका. विमानाला आग लागल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली, पण विमानाचा स्फोट झाल्यानंतर आग इतकी भीषण होती की कुणी मदत करू शकले नाहीत. स्थानिकांना आग विझवण्यासाठी अडचण आली. बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है. ये बहुत शोक वाली घटना है. अपघाताचं कारण विजिबिलिटी म्हणजेच दृश्यमानता असल्याचं सांगितलं गेलं. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटचा सकाळी 8:18 एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क झाला. विमानातील क्रू मेंबर्सनी हवामानाबद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती विचारली. बारामतीच्या रनवे क्रमांक 11 वरती लँडिंग करताना रनवे दिसणं बंद झाल्याचं पायलटनं सांगितलं. त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं विमान हवेत फिरवण्याचे निर्देश देण्यात आले. काही सेकंदांनंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं. त्यानंतर अजित पवारांच्या विमानातील वैमानिकांनी लँडिंग सुरू केलं. मात्र 8:45 लँडिंग वेळीच अपघात झाला. प्रथमदर्शनी तरी थोडा व्हिजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय. बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काही संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतंय की सुरुवातीला व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 वेळा 3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं. तर
तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतंय मिनिस्ट्रीमधनं असेल, DGCI असेल, AID असेल, आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत. अजित पवार ज्या विमानात होते ते VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं VTSSK विमान होतं. या कंपनीच्या विमानाचा 3 वर्षातला हा दुसऱ्यांदा अपघात झालाय. 2023 मध्ये VSR कंपनीच्या VTDBL विमानाचा विमानतळावरती अपघात झाला होता. त्यात विमानाचे काही भाग निखळले होते. VSR कंपनी प्रायव्हेट विमान ऑपरेट करते आणि VVIP प्रवाशांना सुविधा देते. Primarily, it appears that the pilot could not see the runway, and that's why he would have carried out. But a he has misapproach. already taken 2 loops. How is it possible that he would not have seen it? The pilot will carry out a missed approach in case if he's not comfortable to land on the runway. Yeah. Very experienced pilot, more than 16,000 hours of experience. Very seasoned. The co-pilot was also 15,000 hours. Okay. Yeah. 1,500 hours. Okay. And the captain was very experienced instructor examiner material. He was with Sahara, he was with Jetlight, he was with Jet Airways, and he was very experienced on this type of aeroplane also. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? लँडिंगच्या वेळी कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टी दिसली नाही की विमानात अचानक काही बिघाड झाला हे तपासातून समोर येईल. दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.